पिळवटून टाकणारी घटना। सरपंच पदासाठी तिसरं अपत्य ठरलं अडसर। सत्तेच्या हव्यासापोटी बापच बनला हैवान। नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। मुखेड तालुक्यात एक पिताच हैवान बनलाय। सरपंच पदाच्या हव्यासापोटी पित्यानेच आपल्या 7 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। धक्कादायक बाब म्हणजे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भयानक कृत्य घडल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली। दरम्यान ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे, एका पित्याने आपल्या पोटच्या गोळ्याला का आणि कसं संपवलं, हे सर्व या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। एका जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षांच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। त्या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आरोपीला 3 अपत्य आहेत आणि त्याने सरपंच पदाची तयारी सुरू केली होती। निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणामुळे पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे। दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेलाय। पांडुरंग कोंडामंगले असं या आरोपी पित्याचं नाव आहे। आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी। त्याचा बाल्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला 3 अपत्य आहेत। 3 दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून 7 वर्षांच्या चिमुकली प्राची हिला सोबत घेऊन गेला। त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिलं। त्यानंतर तो घरी एकटाच परत आला। इकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। पुढील चौकशीत संशय बळावल्याने 30 जानेवारीला तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतलं आणि अटक केली। या घटनेनंतर चर्चेला उधाण आलं। या घटनेमागचं कारण हे जास्त धक्कादायक असल्याची चर्चा आहे। आरोपीला आगामी ग्रामपंचायत निवडणूक लढवायची होती, पण निवडणूक नियमांनुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही। त्यामुळे तिसरं अपत्य अडथळा ठरत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे। तर आर्थिक विवंचनेतून पांडुरंगने हे पाऊल उचलल्याचंही बोललं जातं। दरम्यान पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। एका पित्यानेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याच्या आरोपामुळे संपूर्ण नांदेड हादरले। मात्र या घटनेमागचं खरं कारण काय, हा घातक निर्णय का आणि कसा घेतला गेला याचा शोध आता पोलीस घेत आहेत। जन्म देणारा बापच जेव्हा आरोपी ठरतो तेव्हा विश्वास ठेवायचा तरी कोणावर? एका निष्पाप जीवाची किंमत एवढी कमी झाली आहे। तुमचं या घटनेवर नेमकं मत काय? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।